मित्रांनो, स्मार्टफोन मार्केटमध्ये सध्या एक ट्रेंड सुरू आहे. फोनच्या किमती वाढवायच्या आणि फीचर्स कमी करायचे. रिअलमीने देखील गेल्या काही दिवसांमध्ये असेच फोन लॉन्च केले. कुठे 15 वॉट चार्जिंग दे, कुठे फक्त 64 GB स्टोरेज दे, असं चाललं होतं. पण आता फायनली रिअलमीने एक चांगला बॅलन्स्ड असा फोन लॉन्च केला असं दिसतंय. रिअलमीचा P4R हा फोन आज लॉन्च झालाय आणि याची किंमत 20,000च्या आत ठेवली आहे. बाकी या फोनमध्ये काय काय फीचर्स आहेत आणि किंमत जस्टिफाय होते का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. या फोनची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे याचा USP आहे याची बॅटरी. तब्बल 8000 mAh एवढी मोठी बॅटरी या फोनमध्ये दिली आहे. हा फोन एका चार्जवर 3 दिवस चालू शकतो असा कंपनीचा क्लेम आहे. या बॅटरीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर कंपनी 7 वर्षांची गॅरंटी देते. म्हणजे 7 वर्षानंतर ही बॅटरीची हेल्थ 80% पेक्षा जास्त राहील असं कंपनीने म्हणलंय. आणि एवढी मोठी बॅटरी असूनही फोनची थिकनेस 8.8 mm एवढीच ठेवली आहे. म्हणजे फार बल्की असा फोन वाटत नाही. वजन मात्र 200 ग्रॅम पेक्षा जास्त आहे. चार्जिंगच्या बाबतीत म्हणाल तर 45 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे आणि 27 वॉट रिव्हर्स्ड वायर चार्जिंग सपोर्ट दिलाय. सो तुम्ही तुमचे हेडफोन, स्मार्ट वॉच किंवा दुसरा फोनही या फोनने चार्ज करू शकता. सोबतच बायपास चार्जिंगचं फीचर दिले जे तुम्ही गेमिंग करताना वापरू शकता. डिस्प्ले बद्दल बोलायचं तर फोनमध्ये 6.8 इंच मोठी LCD स्क्रीन आहे, जिचं रिझोल्युशन HD+ आहे. 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि पीक ब्राईटनेस 1200 निट्स एवढा दिलाय. आता इथे थोडी निराशा होते कारण या किमतीत अनेक फोन्स AMOLED डिस्प्ले देतात, पण रिअलमीने इथे LCD पॅनल वापरले. HD+ रिझोल्युशन ही थोडं कमी वाटतं कारण त्याच किमतीत फुल HD+ डिस्प्ले मिळणारे दुसरे पर्याय उपलब्ध आहेत. प्रोसेसर बद्दल सांगायचं झालं तर या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट वापरलाय. सोबत LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 स्टोरेज आहे. Dimensity 6300 हा बजेटच्या मानाने चांगला प्रोसेसर आहे. रोजच्या कामासाठी, सोशल मीडिया, YouTube अशा गोष्टींसाठी अगदी व्यवस्थित काम करतो. जर तुम्हाला BGMI किंवा कॉल ऑफ ड्युटी सारखे हेवी गेम्स खेळायचे असतील तर मग हा प्रोसेसर थोडा कमी पडतो. सॉफ्टवेअर जर म्हणाल तर Android 16 वर बेस्ड Realme OS 7.0 मिळते. थोडेफार प्री इन्स्टॉल ऍप्स सोडले तर बऱ्यापैकी क्लीन UI आहे. कॅमेरा सेटअप अगदी डिसेंट असा आहे. मागच्या बाजूला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. सेकंडरी कॅमेरा अगदी द्यायचा म्हणून दिल्यासारखं 2 मेगापिक्सेलचा आहे. पुढच्या बाजूला 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिलाय. आत्ताच्या वाढलेल्या किमती पाहता फोनमध्ये 3 कॅमेरे दिलेत, हीच मोठी गोष्ट आहे. बाकी सेफ्टीसाठी IP65 रेटिंग, मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन या 2 गोष्टी आहेत. शिवाय एक चांगली वेपर चेंबर कूलिंग सिस्टीम यात दिलेली आहे. यासोबतच एक 1 टॅप कूलिंग फीचर दिले जे एका क्लिकमध्ये फोनचं तापमान 2 डिग्रीने कमी करू शकतं. गेमिंग करण्यासारखा प्रोसेसर नाही, पण फीचर्स सगळे गेमिंगला सपोर्ट करणारे दिलेत. बाकी आणखीन एक कूल दिसायचा प्रयत्न करणारं फीचर म्हणजे AI पल्स लाईट. यामध्ये नोटिफिकेशन आली की वेगवेगळ्या रंगांमध्ये लाईट लागते. हे कलर्स कस्टमाइज करू शकता. हे फक्त दिसायला छान असं फीचर आहे, का दिलंय माहित नाही. आता मेन मुद्दा म्हणजे किंमत. 3 व्हेरियंट्स लॉन्च केलेत. बेस व्हेरियंटमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिले. याची किंमत 19,000 रुपये आहे. त्यानंतरच्या व्हेरियंटमध्ये 6GB रॅम आहे ज्याची किंमत 21,000 रुपये आहे आणि टॉप व्हेरियंटमध्ये 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिले ज्याची किंमत 23,000 रुपये आहे. 8GB रॅमचं व्हेरियंटच ठेवलं नाहीये. यावरून लक्षात येते की मेमरी क्रायसिस किती गंभीर आहे. बाकी लॉन्च ऑफरमध्ये यावर 2,000 रुपयांचा बँक डिस्काउंट मिळतोय आणि ज्यामुळे बेस व्हेरियंटची किंमत 17,000 रुपये होती. मग मुद्दा असा आहे की या प्राइस पॉइंटला हा फोन व्हॅल्यू फॉर मनी आहे का? आता याचं उत्तर काही महिन्यांपूर्वी तर अजिबात नाही असं असतं. पण आता स्मार्टफोन मार्केटमध्ये फीचर्सची होत असलेली कत्तल बघितली तर लक्षात येईल की 17,000 मध्ये या फोनमध्ये खरंच डिसेंट फीचर्स दिलेत. शिवाय याचा USP म्हणजे याची मोठी बॅटरी. त्यामुळे माझ्या मते तरी या फोनचं बेस व्हेरियंट सध्याच्या घडीला व्हॅल्यू फॉर मनी म्हणता येईल. डिस्काउंट लावून 17,000 मध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. शिवाय यात SD कार्ड स्लॉट आहे ज्याने स्टोरेज वाढवू देखील शकता. एकूणच चांगली डील आहे. पण याच बजेटमध्ये म्हणजे 20,000च्या आत तुम्हाला आणखी ऑप्शन्स देखील मिळू शकतात. पहिला तर Oppo K14. यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंट 20,000 मिळतंय. प्रोसेसर सारखाच आहे. बॅटरी थोडी कमी म्हणजे 7000 mAh आहे. Poco M8 हा देखील एक चांगला पर्याय आहे. यामध्ये बॅटरी लहान मिळते पण फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सेलचा आहे. शिवाय याच्याही बेस व्हेरियंटमध्ये 6GB रॅम मिळते आणि मेमरी 1TB पर्यंत एक्सपांड करता येते. बाकी तुम्हाला सॅमसंगचा फोन हवा असेल तर Galaxy A17 हा एक चांगला ऑप्शन आहे. 19,000 रुपयांमध्ये यात 6GB रॅमचा बेस व्हेरियंट मिळतोय. शिवाय मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 13 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेराही मिळतोय. स्टोरेज देखील 2TB पर्यंत एक्सपांड करू शकता. एकूणच चांगला सेटअप आहे. या तिन्ही फोनमध्ये चांगली गोष्ट ही आहे की बेस व्हेरियंट 6GBचा मिळतोय.
बाकी मला अजिबात वाटलं नव्हतं की फोन कंपन्या कधी 4 GB रॅम कडे परत जातील किंवा 8 GB रॅमचा ऑप्शनच देणं बंद करतील, पण आता तेही बघावं लागतंय. असो, एकूणच रिअलमीने किंमत आणि फीचर्स बॅलन्स करायचा चांगला प्रयत्न केलाय. फक्त काही जादाचे फीचर्स दिले असते जसे की अॅमोलेड डिस्प्ले वगैरे तर चांगलं झालं असतं. बाकी तुम्हाला हा फोन कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.